पालखीला स्वतःच्या खांद्यावर घ्यायचं स्वर्गसुख म्हणजेच कोकणातील शिमगोत्सव। वर्षभर कोकणी माणूस ज्याची आतुरतेने वाट पाहत असतो तोच कोकणातील शिमगोत्सव। कामकाजामुळे बाहेरगावी राहणाऱ्या गावकऱ्यांना एकत्र एका ठिकाणी आणणारा क्षण म्हणजेच कोकणातील शिमगोत्सव। नमस्कार मंडळी, मी अविनाश चंद्रकिशोर मयेकर पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। तर हा व्हिडिओ असणार आहे शिमगोत्सव विशेष। होळीच्या वेळी ग्रामदेवतेची पालखी निघते। कोकण पट्ट्यात प्रसिद्ध असलेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। बाकी ठिकाणी ज्या सणाला होळी म्हणतात त्या होळी सणाला कोकणात शिमगा म्हणतात। गावागावातून ढोल ताशांच्या गजरात ग्रामदेवतेची पालखी काढण्यात येते। या दिवसांमध्ये गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्यात येते। वर्षानुवर्ष ठरलेल्या दिवसांनुसार घरोघरी देव पाहुणचाराला येतात असं कोकणात मानलं जातं। ग्रामदेवता घरात येणार याचा घरोघरी आनंद काही औरच असतो। गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून देवाची पूजा केली जाते। घरातील महिला ग्रामदेवतेची आस्थेने ओटी भरतात। गावातील प्रत्येक घरात पालखी नेण्याचा सोहळा पार पडल्यावर पालखी नाचवणे हा उत्साहवर्धक कार्यक्रम करण्यात येतो। तर चला तर आपण पाहूया जुवाटी गावचा शिमगोत्सव। होळी उभी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीच्या पालखीचे आगमन होते। प्रथमतः मंदिरामध्ये पालखीला सजवले जाते व वाजत गाजत पालखी देवीच्या मांडावर आणली जाते। मांडावर पालखीचे आगमन झाल्यानंतर जत बोलला जातो व खेळे नाचतात। त्यानंतर पालखीला ठाणेश्वर मंदिरात नेले जाते। दुसऱ्या दिवशी मांडावर पालखी तपाला बसते। इथल्या प्रसन्न वातावरणात अगरबत्तीच्या दरवळणाऱ्या सुगंधात मन एकदम शांत होऊन जाते। तपाला बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी घरोघरी नेली जाते। प्रत्येकाच्या घरी पालखीची पूजा अर्चा केली जाते। पारंपरिक नृत्य केले जाते व जोय जतारी जोय जता असा जत म्हटला जातो। आणि आल्या आल्या फक्त खायला सुरुवात केली आहे हाफ चड्डी गँग लीडर आणि सतेज मयेकर कोल्ड्रिंक वर ताव मारत आहे। लहान मुलांना कारली घेतली जाते। घरची लक्ष्मी सर्व वाद्यांची पूजा करून आशीर्वाद घेते। प्रत्येकाकडे काही ना काही गोडजोड वाटलं जातं। पहिल्यांदा मोस्ट ऑफ खडखडे लाडू आणि बुंदीचे लाडू किंवा नानकटाई असं वाटलं जायचं, पण आता वेगळे वेगळे पदार्थ वाटले जातात आणि सगळे इगरली वेटिंग करतायत आईस्क्रीमसाठी। आईस्क्रीम आलेला आहे, पाहू शकता कशी झुंबट उडालेली आहे आणि फिनिश आणि येतात क्षणी फिनिश। पुन्हा गेले आणायला, पुन्हा आलाय आईस्क्रीम। हाफ चड्डी गँग, हाफ चड्डी फुल पॅन्ट घालून आलेला आहे, पुन्हा आलेला आहे आईस्क्रीम। आणि पाहू शकता झुंबड झुंबड। खळ्यात नाचूक नाही, हा खळ्यात नाचूक नाही, घरात जाऊन आईस्क्रीम खाऊ घेतो, खळ्यात नाचूक नाही। बाळा जरासाठी आईस्क्रीम चुकला, बाळा जरासाठी। तर मंडळी आईस्क्रीम वाटून झाली आणि नंतर बाळा आला, रिग्रेट झाले त्याला। शेवटी सक्सेसफुल आईस्क्रीम भेटलेली आहे। चेहऱ्यावरची खुशी पाहू शकता तुम्ही। तर
प्रत्येकाच्या अंगणामध्ये पारंपरिक ढोलवादन केले जाते. काहीतरी चुकापराधीपासून त्याच्या लग्नाचा कार्य घडत नसत, काय जर असलं तर जिकडचा तिकडे आटप करून ठेवला असलंस आणि चालू वर्षात जर लग्नाचा कार्य त्याचा घडवून दिला असलंस तर पुढच्या वर्षी बोललेलो नवद्यात नवसाक पाव केला कथा कॅस पडून दे सर्व इष्टी सांभाळून रखवाल दर महाराज. बघू शकतात किती कमाई झाली आहे ती आज दिवसभरातली. प्रत्येक वाडीमध्ये जेवणाची सोय केलेली असते. पालखीला नाचवत 10 दिवस शिमग्याचा धूमधडाका चालू असतो. एका वाडीतील सर्व घरं झाल्यावर रात्री पालखी पुन्हा मांडावर आणली जाते. होळी, निशाणी व पालखीला धुपारत दाखवली जाते. रात्री 2-2 वाजेपर्यंत पत्त्यांची मैफिल भरते. सहाव्या दिवशी असते षष्ठी. षष्ठीला गुलालाची उधळण करून उत्साहात पालखी नाचवली जाते. शेवटच्या दिवशी शेवटच्या घरी सर्व खेळ्यांची गर्दी जमते.
जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी रमत नाही हे मन, मग आठवतात गावात घालवलेले सुंदर क्षण. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.